नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज आपण होळी स्पेशल रेसिपीमध्ये थ्रेड समोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तुम्ही जर अशा पद्धतीने घरी समोसा बनवला तर तुम्ही बाहेरचा समोसा खायचाच विसरून जाल। इतका हा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतो आणि तुम्ही जरी दिवसभर हा बनवून ठेवला तरी पण बिलकुल पण नम किंवा मऊ पडत नाही। अगदी तसा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतो। एक वेळेस आपण बाहेरचा आणलेला समोसा तो तरी कमीत कमी मऊ होतो, पण हा समोसा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो, त्यामुळे हा खायला खूप मजा येते। हे समोसे फक्त होळीलाच न बनवता तुम्ही अदर कोणत्याही दिवशी बनवून खाऊ शकता। जर तुमच्या घरी छोटीशी पार्टी असेल किंवा स्नॅक्स टाइमला जर तुम्हाला काही खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे। हे इतके झटपट बनवून तयार होतात ना, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। समोसा बनवण्यासाठी इथे बाउल मध्ये मी 2 कप मैदा घेतला आहे। मैदा घालून झाला की यामध्ये ओवा घालून घेऊ, तसेच 1 चमचा मीठ घालून घेऊ। आता हे सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। सुके जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले की यामध्ये साजूक तूप घालून घेऊ। इथे मी 4 ते 5 चमचे साजूक तूप घालून घेत आहे। यामुळे काय होतं ना, आपण जो समोसा बनवणार आहोत ना तो खुसखुशीत व्हायला मदत होते। यासाठी इथे आपल्याला तूपच घालून घ्यायचे आहे। आता सर्व तूप मैद्याला कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला मुटका तयार झाला पाहिजे। याचा अर्थ तूप सर्व मैद्याला व्यवस्थित असे कोट झाले आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता इथे माझा गोळा मळून झालेला आहे। यावरती झाकण ठेवायचे आणि हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। आता इथे पीठ मुरत आहे तोपर्यंत समोस्यासाठी जे स्टफिंग लागते ना ते बनवून घेऊ। यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की यामध्ये जिरे घालून घेऊ आणि धने मी थोडेसे कुटून घेतले आहेत, म्हणजे एका धण्याचे 2 भाग होईल इथपर्यंतच। तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ताजा मटर। इथे मटर 1 मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे। मटर परतून झाला की यामध्ये बटाटे मी उकडून नंतर त्याची साल काढून घेतली होती ते घालून घेऊ। आता यामध्ये सुके जिन्नस घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ। आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे बटाटे 2 ते 3 मिनिट फक्त परतून घ्यायचे आहे, कारण आपण बटाटे तर ऑलरेडी शिजलेले वापरतो, मग त्यामुळे यामध्ये जास्त परतायची गरज नाही। फक्त यामधील जे आपण सुके मसाले घातले होते ना त्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। या अगोदर पण मी रिंग समोसाची रेसिपी पोस्ट केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। आता अशा पद्धतीने इथे माझे समोसामध्ये जे लागणारे स्टफिंग आहे ना ते बनवून झालेले आहे। आता हे स्टफिंग थंड करण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। आता आपण समोसा बनवून घेऊ। यासाठी जो आपण मैदा मळून ठेवला होता ना त्याला आणखी एक वेळेस थोडासा मळून घ्यायचे आहे। आता यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि राहिलेला जो हा मैदा आहे ना त्यावरती झाकण ठेवून आपल्याला तो साईडला ठेवायचा आहे, म्हणजे हवा लागून सुकू नये यासाठी। आता इथे पुरी लाटत असताना खूप जाडसर किंवा खूपही पातळ नाही लाटायची। मी व्हिडिओ मध्ये दाखवते ना अशा पद्धतीने। पुरी लाटून झाली की चाकू घ्यायचा आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचे आहे। कट करून झाले की आपल्याला पुरीची जी कडा आहे ना त्याला पाणी लावून घ्यायचे आहे। पाणी का लावायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पाणी लावून झाले की स्टफिंग मधील जो छोटासा पोर्शन घ्यायचा आणि तो यामध्ये ठेवून घ्यायचा। आता या गोळ्याला आपल्याला पूर्णपणे कव्हर करून घ्यायचे आहे। आपण पाणी लावल्यामुळे पुरीचे जे कडा आहेत ना ते चिटकले जातील, यासाठी इथे पाणी लावून घ्यायचे आहे। जर याच्या कडा व्यवस्थित चिटकल्या तर समोसामध्ये स्टफिंग बाहेर येणार नाही, त्यामुळे ही
स्टेप इथे करणे इम्पॉर्टंट आहे। आता यामध्ये एक एक थ्रेड उचलायचा आणि आपल्याला अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला वाटलं ना यामध्ये थ्रेड चिटकत नाही तर काय करायचे, थोडेसे पाणी लावायचे आणि नंतर ते चिटकून घ्यायचे, म्हणजे ते प्रॉपर चिटकले जाते। तुम्ही इथे बघू शकता किती सुरेख असा हा समोसा दिसत आहे, पाहता क्षणी खावासा वाटत आहे। अशा पद्धतीने इथे माझा एक समोसा बनवून झालेला आहे। याच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक समोसा बनवून दाखवते। याची डिझाइन इतकी सुरेख अशी दिसत आहे ना, अगदी शोपीस म्हणून हा समोसा मला ठेवासा वाटत आहे, इतका सुंदर दिसत आहे। जी कणिक मळली होती त्यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। जर इथे थोडे पण चुकले ना तर समोसाला डिझाइन सुरेख नाही येणार आणि तुमचा प्रॉपर असा समोसा बनणारच नाही। आता कट करून झाले की आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये स्टफिंगचा छोटासा पोर्शन ठेवायचा आणि नंतर त्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचे आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने घरी समोसा बनवला तर तुम्ही बाहेरचा समोसा खायचाच विसरून जाल, इतका हा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतो। आणि तुम्ही जरी दिवसभर हा बनवून ठेवला तरी पण बिलकुल पण नम किंवा मऊ पडत नाही, अगदी तसाच तसा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतो। एक वेळेस आपण बाहेरचा आणलेला समोसा तो तरी कमीत कमी मऊ होतो, पण हा समोसा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो, त्यामुळे हा खायला खूप मजा येते। तुमच्या घरी जरी छोटीशी पार्टी असेल तर हे समोसे अगोदरच बनवून ठेवायचे, याला बिलकुल पण टाइम लागत नाही, फटाफट बनवून तयार होतात आणि गेस्ट आल्यानंतर गरमागरम तळून खायला द्यायचे। इथे माझे सर्व समोसे बनवून झाले, आता हे फ्राय करून घेऊ। यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये एक एक समोसा घालून घ्यायचा आहे आणि समोसे फ्राय करत असताना तेल खूप कडकडीत गरम नाही करायचे। 1 ते 2 मिनिट एका साइडने समोसा फ्राय झाल्यानंतर तो पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साइडने पण आपल्याला अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत। समोसे फ्राय करत असताना ते मीडियम हीटवरच करायचे, म्हणजे ते अगदी कुरकुरीत होतात। तुम्ही ते बघू शकता समोसाला कलर तर किती सुरेख आला आहे, तसंच तो दिसायला पण इतका अप्रतिम असा दिसत आहे ना, वाव मस्तच। इथे माझे सर्व समोसे फ्राय करून झाले, हे मी काढून घेते। तुम्हाला ही आजची भन्नाट अशी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत समोसे खात राहा।